आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। ज्या घरात आई-बाप आपल्या लेकरांना वेळ देत नाही त्या घरात तरुणपणी लेकरं घरात थांबत नाही। हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा। आज आई-बाप पैशाच्या मागे सारखे धावत आहे, ज्यांना आपल्या पोटच्या लेकरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। आपली पोटची पोरं पाळणा घरात किंवा परक्याच्या हवाली करून दिवसातील 10-12 तास आई-बाप घराबाहेर राहतात। अशा आई-बापाविषयी एवढेच म्हणता येईल की ज्या लेकरांना जन्मदाते आई-बाप वेळ देऊ शकत नाही, अशा घरातील मुले व मुली मोठी झाली की घरात थांबत नाही। त्यांच्यावर बालपणी जे संस्कार आई-वडिलांकडून व्हावयास हवे ते होत नाही व म्हणून या मुला-मुलींना आई-बापाची किंमत कळत नाही। म्हणून मनात आले तेव्हा ही मुलं घर सोडून पळून जातात। अशा समयी आई-बापांना जिवंत असेपर्यंत पश्चाताप करावा लागतो, असे प्रतिपादन प्राप्त परिस्थितीला अनुसरून वैजापूर येथील श्री साई भक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित श्री शिवमहापुराण कथेचे 5वे पुष्प गुंफताना हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशालाच्या मैदानावर केले। आरंभी महाराजांचे पूजन शहरातील ज्येष्ठ नागरिक काशीनाथ शेठ भावसार, गोविंद शेठ दाभाडे, धोंडीरामसिंह राजपूत, श्री बहिरूवाले, गोकुळ पेहरकर, गणेश अनर्थे, रवींद्र आप्पा साखरे, अनंत अधिकारी यांनी केले। सेवेकरी महेंद्र काटकर, राम उचित, मनोज गायकवाड, मनोज दौडे, उमेश राजपूत, प्रशांत गायकवाड यांनी सहकार्य केले। या कथेस महिला वर्गाची मोठी गर्दी दिसून आली। या कथेस महिला वर्गाची मोठी गर्दी असून पुरुषही या कथात रमत आहे। रविवारपर्यंत या कथा चालणार आहेत। ज्येष्ठ महिला नागरिक अलका साखरे, अंजली जोशी, संध्याताई ठोंबरे, श्रीमती साठे, श्रीमती काटकर यांच्यासह ज्येष्ठ महिलाही खूप मोठ्या संख्येने कथेत उपस्थित राहत आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहेर, वैजापूर। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।